पहिला गोलंदाज येतोय आणि स्ट्रायकिंग एंड वरती आहे तो सोन्या गायकवाड आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती येतो विजय मोकल. एक माणगावचा खेळाडू पहिलं षटक घेऊन येतोय. URC कॉलनी एंड कडून संतोष पहिलाच बॉल घेऊन येतोय सोन्यासाठी. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने टाकलेला पहिलाच बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेर अँगल होत असताना बागपुटला जात सोन्यानं कट केलाय बॉलला. फ्लाइंग स्लिप मध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि पहिल्याच बॉलवरती धावांचं खातं खोलतोय तो सोन्या गायकवाड आणि बॅटिंग करणारा रामशेठ घरत 11 पेन खारपाडा संघ. दोन ताकदवान संघांमधली लढत दुसऱ्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार. रिव्हर्स खेळलेत, फार मोठी गॅप होती, गॅप मध्ये बॉलला पाठवलंय डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार येतोय बॅटर विजय मोकलच्या बॅट मधून. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती रिव्हर्स खेळण्याचं धाडस विजय मोकल कडून पाहायला मिळालं. काय कॉन्फिडन्स असेल या बॅटरचा. पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. लेफ्ट हँडेड बॉलर आहे ज्याच्या हाताला नॅचरल स्विंग आहे. तो राऊंड विकेटनं आलाय, समोरच्या अँगलनं राईट हँडेड बॅटरसाठी आलाय आणि म्हणूनच की काय वारंवार रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. 5 धावा धावफलकावरती आहेत. चांगला स्ट्रोक, अगदी उडी मारून खेळलेला हा फटका शॉर्ट कव्हर मध्ये. चांगली फिल्डिंग पाहायला मिळतंय. 6 ओव्हरचे हे सत्र आहे. 6 ओव्हर खेळत असताना तुम्हाला मोठे फटके देखील मारायचे आहेत, सिंगल डबल्स देखील घ्यायचे आहेत आणि विकेट देखील राखून ठेवायचे आहेत. 6 ओव्हरमध्ये खेळताना तुमची स्ट्रॅटेजी फार मजबूत असली पाहिजे. एकूण धावसंख्या झाली आहे ती 6. चांगला बॉल, बॉलच्या मेरिटनुसार फक्त कट केलंय. हे सगळे सिनियर खेळाडू आहेत, गेली कित्येक दशकं कित्येक वर्ष गाजवणारे हे खेळाडू आणि त्यांच्या खेळातील मॅच्युरिटी काय असते या सिनियर क्रिकेटमध्ये 40+ रायगड मास्टर्स बिग बॅशमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगलं खेळ, सेन्सिबल खेळ मैदानामध्ये सुरू आहे आणि जशी गोलंदाजी होतीये त्या अनुषंगानं बॅटिंग देखील पाहायला मिळते. एज लागली, हवेमध्ये चेंडू फ्लाय झाला होता, पाठीमागच्या बाजूला विकेट किपर कॅरी करू शकला नाहीये आणि पाठीमागे शॉर्ट थर्डमॅन मध्ये बॉलला फील्ड केलं गेलं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती 7 धावा पाहायला मिळाल्या. संतोष मापर्ली हा खेळाडू आहे जो अगदी माणगाव परिसरातून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय आणि पहिल्याच ओव्हरमध्ये त्याची आपल्याला चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. सोन्या गेली कित्येक दशकं पनवेल, रायगड, ठाणे गाजवणारा हा खेळाडू आणि आता मात्र शांत संयमी खेळ करताना पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. वैयक्तिक स्वरूपामध्ये 4 बाईक, मॅन ऑफ द सिरीज स्वरूपामध्ये जिंकणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आता पाहायला मिळतोय, जो रामशेठ घरत पेण खारपाडा संघाला आज या स्पर्धेमध्ये लीड करतोय. आणि दुसऱ्या बाजूला गणेश कडूच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. माणगाव तालुक्यातील कडापे गावचा गणेश कडू आता गोलंदाजीला आलाय. ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर नरेश म्हात्रे सर हा चेंडू वाईट दाखवत असताना नरेश म्हात्रे सर, अविनाश पारंगे सर, अरुण पारंगे सर आणि TK कुरंगळे सर हे 4 क्वालिफाईड अंपायरचं पॅनल संपूर्ण स्पर्धेमध्ये. निशांत माळी हे देखील या स्पर्धेमध्ये फार चांगली अंपायरिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा मिळाल्या. फार चांगली आउटफील्ड आहे. राष्ट्रीय दर्जाचं मैदान बिग बॅश स्पर्धेसाठी उपलब्ध करण्यात आलंय. या स्पर्धेचे 40+ रायगडचे अध्यक्ष अण्णा गावडे यांना आणि संपूर्ण त्यांच्या टीमला याचं श्रेय आपण दिलं पाहिजे. फार चांगली गोलंदाजी होती माणगाव टीमची. टॉस जिंकल्यानंतर कर्णधारानं स्वीकारलेला निर्णय आतापर्यंत
त्यांच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवलाय. एकच धाव डीप पॉइंट मध्ये. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. एकूण धावसंख्या झाली आहे 11. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 11 धावा धावफलकावरती आहेत. आणि आपण सोन्या गायकवाड आणि विजय मोकलचं देखील कौतुक केलं पाहिजे, कारण हे दोन फलंदाज कोणत्याही प्रकारची रिस्क घेत नाहीयेत, कोणत्याही प्रकारची घाई गडबड करत नाहीयेत. समोर टाकलेला बॉल इनसाइड आउटचा दर्जेदार स्ट्रोक डीप मध्ये जातोय आणि या इनिंग मधला दुसरा चौकार येतोय बॅटर विजय मोकलच्या बॅट मधून. टॉक डीजे. विजय मोकल साई गावचा हा खेळाडू आहे. गेली कित्येक वर्ष साई संघाकडून पेंट संघाकडून खेळणारा खेळाडू, परंतु आज बिग बॅश लीग मध्ये आपली प्रतिभा सोडत असताना यावेळेला बॉलला लॉप केलाय. लॉंगॉनच्या डोक्यावरून पहिला टप्पा पडल्यानंतर चेंडू फरार होतोय. लगातारचा दुसरा चौकार विजय मोकलच्या बॅटमधून. एकोणीस धावा धावफलकावरती. 19 ऑन बोर्ड. रिव्हर्स बीट केलं. हा चांगला चेंडू पाहायला मिळाला. 5व्या आणि 6व्या क्रमांकाच्या स्टंपवरती डिलिव्हर्ड केलेला हा थोडासा ओव्हर पिच बॉल पिक करू शकले नाहीयेत बॅटर रिव्हर्स खेळत असताना आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चॉप केलंय बॉलला. खोलवर टप्प्याचा बॉल होता. डीप मध्ये सिंगल घेतली आहे. कोणत्याही प्रकारची दुसरी धाव घेण्याचा इरादा नाही आहे, कारण सोन्या पोहोचल्यानंतर विजयनं प्रयत्न केला. सोन्यानं कॉल दिलाय नको. 2 ओव्हरचा खेळ संपला आहे आणि 2 ओव्हर नंतर रामशेठ घरत 11 पेण खारपाडा संघाची धावसंख्या झाली आहे ती 20. प्रतिषटक 10चा ॲव्हरेज आपल्याला पाहायला मिळतोय. 10च्या ॲव्हरेजनं 20 धावा. एकही विकेट गमावली नाही आहे आणि चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती बॅटिंग करणाऱ्या खारपाडा पेंट संघासाठी. मंगेश 11, निजामपूर, माणगाव तालुक्यातील बरेचसे खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आता मात्र विकेटच्या शोधामध्ये आहे तो गोलंदाजी करणारा माणगाव संघ. महेश कोंडेकर तिसरं षटक घेऊन येत आहेत. निजामपूर परिसरातील आणखीन एक दर्जेदार खेळाडू महेश कोंडेकर गोलंदाजीसाठी येत आहेत. माणगावचा संघ आहे त्यामुळे माणगावचे खेळाडू जास्त प्रमाणामध्ये आहेत. फुलटॉस बॉल बैठक लगावली आहे मिड विकेटच्या बाहेर आणि या वेळेला बॅटर विजयच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक मोठा प्रहार षटकार. नऊ बॉल मध्ये 20 धावांचं योगदान बॅटर विजय मोकलच्या बॅटमधून पाहायला मिळतंय. साईचा हा सुपुत्र आहे. साईचा हा सितारा आहे. गेले कित्येक दशक गाजवणारा हा खेळाडू, परंतु आज मात्र आपल्या फलंदाजीनं सगळ्यांना एंटरटेन करतोय. 26 धावा धावफलकावरती आहेत आणि त्यामध्ये 20 धावांचं योगदान हे एकट्या बॅटर विजय मोकलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालंय. महेश कोंडेकरचं स्वागत षटकारानं केलं गेलंय. कमबॅक करावं लागेल महेशला. टप्पाचा बॉल उसळी घेत असताना आणि विकेट किपरचं देखील आपण कौतुक केलं पाहिजे. अनंता कुंडलिक एक फार चांगले विकेट किपर आहेत. क्लोज किपिंग करतायत आणि त्यांनी यष्टिरक्षणाचा दर्जा दाखवलाय. फार चांगली विकेट किपरची भूमिका, यष्टिरक्षकाची भूमिका या मॅच मध्ये अनिल कुंडलिक यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली आहे. 26 धावा धावफलकावरती.
या वेळेला आणखीन एक स्लॉग स्वीप केलाय, बॉलला पाठवलंय NISM च्या गार्डन मध्ये. दुसरा षटकार येतोय विजय मोकलच्या बाडमधून. मैदानामध्ये चेंडूची मागणी केली जाते. दर्जेदार खेळ मैदानामध्ये सुरू आहे आणि पहिल्या विकेटसाठी फार चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. विजयनं 12 बॉलमध्ये 26 धावांचं योगदान दिलंय. सोन्या 4 चेंडू खेळत असताना 5 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात आणि 32 धावा या बॅटिंग करणाऱ्या रामशेठ घरत 11 पेण खारपाडा संघाच्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. खरं तर ही विकेट पूर्णपणे पाटा आहे, फ्लॅट सरफेस आहे. फलंदाजांसाठी फार मोठा ॲडव्हान्टेज या खेळपट्टीवरती मिळताना आपण पाहिलाय. 60-65 धावा सहजरित्या या खेळपट्टीवरती होताना आपण पाहिल्यात आणि जर चांगली बॅटिंग झाली तर 70-80 सहजरित्या जमा केल्या जातात. आणि अशा परिस्थितीमध्ये रामशेठ घरत पेण संघाचे दोन्ही आघाडीचे फलंदाज चांगली बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फार मोठी स्पर्धा 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश लीग 2025. 40+ रायगडचे जिल्हा अध्यक्ष अण्णा गावडे आणि संपूर्ण त्यांच्या कमिटीच्या वतीनं पाहायला मिळते. या स्पर्धेचं खास आकर्षण आहे की मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूला बाईक तर मिळणार आहेच, परंतु त्याचबरोबर जो संघ जिंकेल त्या संघाच्या संघ मालकाला देखील बाईक ठेवण्यात आलेली आहे. एक विशेष पारितोषिक या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलंय. महेश खूप बाहेर बॉल ठेवला होता महेशनं, कारण त्यांना माहिती आहे विजय मोकलला जर आपण स्टंप टू स्टंप बॉलिंग केली तर त्याचे फटके सगळे ऑन साईडला पाहायला मिळतात. त्यामुळे शरीरापासून थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न केला महेशनं. महेश देखील एक सिनियर खेळाडू आहेत आणि या बॉलवरती 2 धावा अर्जित केल्या गेल्या. 34 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हर नंतर 34 धावा या बॅटिंग करणाऱ्या पेण संघाच्या धावफलकावरती पाहायला मिळतात. 11.33च्या ॲव्हरेजनं 34 धावा आणि एकही फलंदाज गमावलेला नाहीये. विजय मोकल 14 बॉलमध्ये 28 वरती खेळतोय. 200च्या स्ट्राईक रेटनं त्यानं बॅटिंग केली आहे. 3 चौकार आणि 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. आणि दुसऱ्या बाजूला सोन्या गायकवाड हा वैयक्तिक 5 या धावसंख्येवरती खेळतोय. ड्रिंक ब्रेक झालेला आहे. 12वे खेळाडू जे असतील किंवा अतिरिक्त खेळाडू मैदानामध्ये पाणी घेऊन जातील खेळाडूंसाठी. फार मोठी स्पर्धा, 6 षटकांच्या मॅचेस संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि रोज 6 मॅचेस आपल्याला संपूर्ण दिवसामध्ये पाहायला मिळतात. राष्ट्रीय दर्जाचं NISM कॉलेजचं हे ग्राउंड आहे आणि या ग्राउंडवरती ही स्पर्धा खरं तर ठेवण्यात आली आहे. जाऊया आमच्या DJ देवेंद्रकडे.
34 धावफलकावरती आहेत आणि चौथं षटक घेऊन येत आहेत ते गोलंदाज मंगेश कडू, टीमचे कॅप्टन. स्वतः कॅप्टन आले चौथ्या ओव्हरमध्ये. ड्रिंक ब्रेक झालेला आहे आणि तदनंतर मात्र बऱ्याचशा टीम हर्डल पाहायला मिळाली. त्यामध्ये डिस्कशन पाहायला मिळालं, यापुढे काय करायचं, विकेट कशी घ्यायची, यासाठी थोडंसं डिस्कशन बॉलिंग टीममध्ये कदाचित झालं असेल. आणि आता मात्र सोनिया आणि विजयला रोखण्यासाठी स्वतः कॅप्टन आलेले आहेत मंगेश. आपल्याला विनंती की थोडंसं स्पीडअप करा. आपण फिल्डिंग पाहिली, 2 खेळाडू स्क्वेअर ऑफ द विकेट, एक फ्लाइंग स्लिप आहे, लेग स्लिप आहे, स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, डीप कव्हर आणि एक खेळाडू डीप थर्डमॅनमध्ये आहे. चांगली फिल्डिंग प्लेस केली आहे. शॉर्ट कव्हरला देखील एक खेळाडू आहे आणि गोलंदाज स्वतः कॅप्टनच्या अगेन्स्ट कॅप्टन. 2 सेनापतींमधले युद्ध. पहिलाच लोअर फुलटॉस बॉल शरीरापासून दूर होता, लांबून खेळलेत, लॉंग ऑफला बॉल आलाय, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे. सागर पाटील यांनी मगाशी आमच्यापर्यंत माहिती पुरवली की ग्रामीण क्रिकेट खेळत असताना 4 बाईक मॅन ऑफ द सिरीज स्वरूपामध्ये जिंकणारा सोन्या गायकवाड आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. बरीचशी वैयक्तिक खेळाडू या बक्षिसं या खेळाडूच्या नावावरती आहेत. हा लोअर फुलटॉस बॉल इनसाइड आउट, एक क्रॅकिंग ड्राईव्ह पाहायला मिळाला, परंतु क्षेत्ररक्षणाचा स्टँडर्ड त्या ठिकाणी दाखवत असताना काय दर्जेदार फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे. विकी हे खेळाडू त्या ठिकाणी होते आणि चांगली फिल्डिंग विकी यांच्या माध्यमातून. आणि सागर पाटील सांगतायत की 25-30 वर्षापूर्वींचा जर काळ पाहिला तर बाईक या वैयक्तिक स्वरूपामध्ये बक्षिसासाठी फार कमी होत्या आणि त्यावेळेला जर बाईक असत्या तर या खेळाडूंकडे अगदी ठेवायला जागा नसती. फुलटॉस बॉल हवेत, लॉंग ऑनला जबरदस्त जज करत झेल टिपला जातोय आणि बॅटर सोन्या मात्र बाद होत आहेत. मोठा धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या रामशेठ घरत पेण खारपाडा संघाला. लॉंग ऑनला झेल टिपला गेला. मोठा भाऊ मंगेश कडू गोलंदाजी करतोय आणि त्याच्या गोलंदाजीवरती चेंडू हवेत असताना त्याचा छोटा भाऊ गणेश कडू यानं लॉंग ऑनला एक दर्जेदार झेल टिपला. उडी मारून शेवटपर्यंत बॉलला त्यानं जज केलं आणि आपल्या हातामध्ये सामावून घेतलं. एक पहिला मोठा फलंदाज बाद झालाय सोन्या गायकवाडच्या रूपानं आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय रघुनाथ माळी. अलिबाग तालुक्यातील नौकारचे खेळाडू रघुनाथ माळी बॅटिंग करण्यासाठी आलेत. खोदून काढलाय पहिलाच बॉल, वाईड यॉर्कर आणि सिंगल. स्वतःचं खातं रघुनाथ खोलत असताना 39 धावा धावफलकावरती. मंगेश कडू चांगली बॉलिंग करतायत. अगदी वाईड लाईनच्या जवळून बॉलला ते फिरवतायत. फिंगर रोल करत असताना बॉलवरती डॉट बॉल आलेत. हे षटक फार महत्त्वाचं राहिलंय या इनिंगमध्ये बॉलिंग करणाऱ्या संघाच्या दृष्टीनं. ज्या एका चांगल्या षटकाची अपेक्षा होती ती गोलंदाजी केली आहे स्वतः कॅप्टन मंगेश कडू यांनी.
पूर्णपणे बीट केलंय विजय मोकल यांना. सेट बॅटर होते विजय, त्यांना पूर्णपणे सेट केलं, बीट केलंय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 39 धावा धावफलकावरती आहेत. 5 धावा फक्त या ओव्हरमध्ये मंगेश यांनी खर्च केल्या. एक महत्वाची विकेट त्यांना मिळाली आणि आता उर्वरित 2 षटकांमध्ये मिळालेला हा मोमेंटम कॅरी करणार का गोलंदाजी करणारा संघ, की विजय मोकल यांचं आक्रमण आपल्याला पाहायला मिळेल. या आयोजनामध्ये महत्त्वाची भूमिका रसायनी 40+ देखील राहिली आहे. सगळ्या रसायनी 40+ सदस्यांना विनंती आहे की त्यांनी थोडंसं सीमारेषेजवळ आपण थांबायचं आहे. कमिटीच्या वतीनं थोडंसं सहकार्याची सूचना आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येते. संतोष गोलंदाजीसाठी आले, संतोष बांदल. आणखीन एक मानगावचे एक अनुभवी गोलंदाज आलेत. 39 स्कोरबोर्डवरती. ॲव्हरेज जो आहे तो आता थोडासा कमी झालाय या ओव्हरमध्ये, 9.75 वरती आलाय. बॉल हवेत आहे, खूप उंच गेलाय, लांबी गाठणार नाहीये, परंतु क्षेत्ररक्षकाच्या थोडासा पुढ्यात पडला आणि 2 धावा कंप्लीट केल्या. या स्पर्धेमध्ये खेळाडू ओळखणं फार सोपं आहे. ज्यांच्या डोक्यावरती पांढऱ्या टोपी आहेत किंवा पांढऱ्या कॅप आहेत, व्हाईट कॅप, ते सगळे 40+ खेळाडू आहेत. त्यानंतर ज्यांच्या डोक्यामध्ये येलो कॅप आहेत त्यांचं वय म्हणजे ते 45+ खेळाडू आहेत. आणि जांभळ्या रंगाच्या ज्यांच्या डोक्यामध्ये कॅप आहेत ते सगळे खेळाडू 50+ आहेत. ही चांगली ओळख या स्पर्धेमध्ये आहे आणि सगळ्या वयोगटातील खेळाडूंना सामावून घेणारी ही स्पर्धा रायगड 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश लीग आपल्याला पाहायला मिळते. राष्ट्रीय दर्जाचं मैदान आणि या मैदानावरती ही स्पर्धा सुरू आहे. थोडंसं पाडल केलंय, बॉलला बसून खेळलेत, शरीराची एक रचना बनवली. खाली राहिलेल्या बॉलला चांगल्या प्रकारे त्यांनी ओढलं, ड्रॅग केलं आणि या बॉलवरती 2 धावा मिळाल्या. खरं तर हे लेदरचं मैदान आहे. लेदर क्रिकेट खेळताना जे स्टँडर्ड पॅरामीटर्स असतात किंवा मेजरमेंट असतात ना, ते सगळे या स्पर्धेमध्ये फॉलो केले गेलेत. खोलवर टप्प्याचा बॉल स्क्वेअर लेगमध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. आणि या बॉलवरती 2 धावा, एकच धाव मिळते. रोहित गाताडे सर MCAचे क्वालिफाईड स्कोरर आहेत. BCCIची देखील त्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये गेली 15 वर्ष आम्ही त्यांना पाहतो आहे. सातत्यानं स्कोरर, अंपायर या भूमिका बजावत असताना रिव्हर्सचा फटका, परंतु फटका फसलाय, जाळं विणलं होतं. या वेळेला रिव्हर्ससाठी एक खेळाडू डीपला लावला होता आणि बॅटर बाद होतोय. दुसरा धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या रामशेठ घरत 11 पेण खारपाडा संघाला. कमान डीजे. गजानन मोकल नवीन बॅट्समन मैदानामध्ये आलेत. 2 बॅट्समन आउट झालेत. गजानन मोकल हे देखील साईचे खेळाडू आहेत. 44 धावा धावफलकावरती लागल्यात. संतोष बांदल फार इकॉनॉमिकल बॉलिंग करतायत. चेंडू शरीरावरती आदळला, पंचांनी पकडलं, प्लम अगदी शमच्या समोर पकडलं आणि पंचांचं बोट आकाशाकडे. हा लगातारचा दुसरा धक्का बसतोय तो पेण खारपाडा संघाला. कमान डीजे.
संतोष बांदल या मॅच मधले सगळ्यात सक्सेसफुल गोलंदाज राहिलेत. 2 विकेट त्यांना या ओव्हरमध्ये मिळाल्या. 5 धावा त्यांनी खर्च केल्या. मागच्या ओव्हरमध्ये मंगेश कडू यांनी 5 धावा खर्च केल्या होत्या. एक महत्त्वाची विकेट त्यांना मिळाली होती. 5 ओव्हर नंतर 44 धावा धावफलकावरती आहेत. 3 ओव्हर नंतर 34 धावा होत्या. एकही बॅट्समन बाद झाला नव्हता, परंतु उर्वरित 2 ओव्हरमध्ये फक्त 10 धावा आल्या आणि 3 महत्त्वाचे बॅट्समन आतापर्यंत बाद झालेत. माजी पंचायत समिती सदस्य आणि माजी सरपंच गडप आदरणीय नरेंद्रजी मोकल साहेब यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. यूट्यूबच्या माध्यमातून नरेंद्रजी मोकल साहेब, माजी पंचायत समिती सदस्य पेण आणि माजी सरपंच गडप हे मॅच बघतायत, त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. अमोल रणपिसे गोलंदाजीला आलेत. 45 धावा धावफलकावरती लागल्यात. दोनही नवीन बॅटर मैदानामध्ये आहेत. यावेळेला समोर खेळलेत. वाऱ्याच्या वेगाच्या सोबत मारलेला हा फटका जातोय. वाईडिश लॉंगॉनला क्लिअर करतोय आणि हा मच निडेड स्ट्रोक आलाय बॅटिंग करणाऱ्या पेण खारपाडा संघासाठी. 50 धावा या षटकारानं पूर्ण होत आहेत पेण संघाच्या. कमॉन डीजे. रघुनाथ माळी याच्या बाडमधून हा षटकार आलाय. चांगली बॅटिंग करतायत रघुनाथ. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल जास्त बाहेर अँगल होत असताना आणि हा वाईड बॉलचा इशारा आलाय. एकूण धावसंख्या झाली आहे 53, 53. चांगला बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न बीड चालेत. माजी पंचायत समिती सदस्य पेण आणि माजी सरपंच गडप ग्रामपंचायत आदरणीय नरेंद्रजी मोकल साहेब ही मॅच लाईव्ह मध्ये एन्जॉय करतायत. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूयात आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. 2 धावा रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली. अमोल रणपिसे स्लॉग ओव्हरमध्ये आले, थोडेसे महागडे ठरलेत आणि एकूण धावसंख्या झाली आहे 55, 55. सरळ बॅटनं ऑन ड्राईव्हचा एक चांगला फटका. एक धाव कंप्लीट. थ्रो प्रॉपर आहेत, पण परंतु रनिंग बिटवीन द विकेट देखील तितक्याच ताकदीची पाहायला मिळाली. रघुनाथ माळी फार चांगले खेळलेत. शेवटच्या क्षणाला धावांची गरज होती आणि शेवटच्या क्षणाला संकटमोचक ठरलेत बॅटिंग करणाऱ्या पेण संघासाठी. 45 प्लसचे खेळाडू आहेत, परंतु फार चांगला फिटनेस या खेळाडूचा आहे. दर्जा फार चांगला आहे आणि एक स्टँडर्ड क्रिकेट शेवटच्या क्षणाला दाखवत असताना, कारण संघ अडचणीमध्ये होता, धावा येणं गरजेचं होतं, अशा परिस्थितीमध्ये त्यांनी पूर्णपणे तारलंय बॅटिंग करणाऱ्या पेण संघाला. यावेळेला आत्मविश्वास उंचावलाय. सरळ साईड स्क्रीनच्या दिशेनं मारलेला हा लांब लचक षटकार रघुनाथ माळींच्या बॅटमधून. आतापर्यंत या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये स्ट्रेट 6 समोरच्या दिशेनं फक्त 4च षटकार पाहायला मिळालेत आणि हा 4था षटकार रघुनाथ माळी यांच्या बॅटमधून आलाय. 5 पहिलं सत्र संपलंय. 6 षटकांचा खेळ संपलाय. 63 धावा पहिल्या सत्रामध्ये धावफलकावरती आल्या. 3 बॅटर बाद झाले. बॅटिंग जर आपण पाहिली, सोन्या गायकवाड 9 धावांचं योगदान. विजय मोकल यांनी सुरुवातीला फार चांगली सुरुवात करून दिली, फार चांगला श्रीगणेशा करून दिला. 28 धावांचं योगदान. रघुनाथ माळी हे पूर्णपणे संकटमोचक ठरले. 11 बॉलमध्ये 24 धावांची एक बहारदार इनिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि संदीप भोईर आणि गजानन मोकल यांना जास्त खेळण्याची संधी मिळाली नाही.
बॉलिंग जर आपण पाहिली तर मंगेश कडू यांनी 5 धाबा खर्च केल्या, 1 विकेट त्यांना मिळाली आणि संतोष बांदल यांनी 5 धाबा खर्च केल्या, 2 महत्त्वाच्या विकेट त्यांना मिळाल्या. मंगेश कडू, संतोष बांदल आणि संतोष मापर्ले हे 3 इकॉनॉमिकल गोलंदाज या स्पेलमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. तर पहिलं सत्र संपलंय. 63 धावा धावफलकावरती आहेत. 64चं टार्गेट आहे. आणि पुढील सत्राला सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती असतील आमचे साथी समालोचक मित्र प्रथमेशजी मोरे. आणि नेक्स्ट मॅच असणार आहे मंगेश 11 निजामपूर आणि आई नंदादेवी नांदगाव या 2 संघादरम्यान मॅच असणार आहे. यस धन्यवाद. थँक्यू सो मच सूरज मोरे सर. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण नाणेफेकीचं कौल करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. चांगली मॅच इन ॲक्शनमध्ये रंगत असताना पाहायला भेटते 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण यूट्यूब वाहिनीवरती केलं जात आहे. रायगड 40+ मास्टर बिग बॅश लीग 2025 दिमागदार आणि देखणं पर्व. अगदीच प्रभावशाली क्रीडानगरी, प्रत्येकाच्या मनामध्ये घर करणारं हे क्रीडांगण अगदीच NISMचं स्टेडियम आपल्याला पाहायला भेटतं आहे. दोन्ही संघामध्ये बिग फाईट आपल्याला पाहायला भेटते. एका बाजूला रामशेठ घरत 11 पेन खारपाडा संघ खेळताना पाहायला भेटतो आणि त्यांच्याच विरोधात खेळ खेळत असताना मंगेश 11 निजामपूर माणगाव या दोन्ही संघांच्या मध्ये बिग फाईट हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला भेटते. पहिल्या सत्राचा खेळ इकडून समाप्त झाला आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 63 ही धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आणि 64 या धावसंख्येचा पाठलाग करायचा. ग्रुप ग्रामपंचायत वावेघरचे विद्यमान सदस्य प्रभाकरजी राठोड यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल केलं जात आहे. या साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल केलं जाईल. आपण कृपया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दाखल व्हायचं आहे. चांगली टुर्नामेंट गेले खूप दिवसापासून या स्पर्धेची चर्चा आपल्याला पाहायला भेटले. ऑक्शन खूप चांगल्या दर्जाचं झालं आणि त्याच दर्जाचं ही संपूर्ण टुर्नामेंट 40+ रायगड मास्टर बिग बॅश लीग 2025 दिमागदार आणि देखणं पर्व. बॅटिंग ऑर्डर सलामीची जोडी मैदानात दाखल होत असताना आपल्याला पाहायला भेटते. नाणेफेकीचं कौल होत असताना आपल्याला पाहायला भेटतंय प्रभाकरजी राठोड यांच्या शुभ हस्ते. नांदगाव संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलंय. आपला निर्णय लवकरात लवकर कळवायचा आणि निर्णयावरती अंमलबजावणी करायची. पुढील मॅच आपलीच असेल. ओळ्या मॅचकडे चांगली मॅच इन ॲक्शनमध्ये रंगताना पाहायला भेटलं. पहिल्या सत्राचा खेळ इकडून समाप्त झाला आहे. 63 ही धावसंख्या धावफलकावर लागली होती आणि 64 या धावसंख्येचा पाठलाग अगदीच मंगेश 11 निजामपूर माणगाव संघाला करायचा. चांगल्या पद्धतीची फलंदाजी या पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला भेटली. त्यानंतर दुसऱ्या षटकाचा खेळ देखील प्रगतीपथावर थोड्या वेळात आपल्याला पाहायला भेटेल. विनंती असेल कुठल्याही पद्धतीचा अतिरिक्त वेळ न घालवता सामन्याला सुरुवात करायची आहे. माणगाव मंगेश 11 निजामपूर माणगाव संघ आपल्याला खेळताना पाहायला भेटेल.
चला रामशेठ गड 11 पेण खारपाडा संघाला विनंती असेल की आपण आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचं आहे. खूप कमी वेळ आहे आणि कमी वेळामध्ये खूप सारे आजच्या दिवसामध्ये खूप सारे सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. मागील सत्रामध्ये आपण सूरज सरांचा हात आवाज ऐकलात. खरं तर हा आवाज आता फक्त चौक विभागापुरता मर्यादित नाही, आता हा महाराष्ट्रामध्ये आवाज दुमदुमा लागला आहे. अगदीच त्याचबरोबर त्यांच्या समेत आपण पाहू शकाल वायल गावाचा एक मखमली आवाज शुभमची म्हात्रे सर देखील आपल्याला इकडे पाहायला भेटतील. कॉम्बॅक्समध्ये पारगावचे आपले सर्वांचे लाडके सागरजी पाटील सर, त्यांचा देखील आपण आवाज ऐकलात. आणि चांगली मॅच इन ॲक्शनमध्ये रंगताना आपल्याला पाहायला भेटेल. एका बाजूला करायचा अटॅक तर एका बाजूला करायचा डिफेन्स, दोन्ही संघांना प्रयत्न करायचे आहेत. बॉलिंग ट्राय करते आपल्याला पाहायला भेटेल. सांघिक कोट्यातून पहिलं आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळत असताना पहिला चेंडू व्हेरी फर्स्ट बॉल, शरीरापासून थोडासा चेंडू लांब ठेवला आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खालती राहिला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. खरं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही, पण चित्याच्या चपलाईने एक धाव कंप्लीट केली जाते आणि संघाचं खातं देखील ओपन होत आहे. आणि एका धावेच्या बरोबरीने स्कोर कार्ड अगदीच वाढले जाते. एक ही धाव संख्या धावफलकावरती लागली आहे. चौसष्ट या धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. फुल टॉस अगदीच टप्पा पडल्यानंतर चेंडू सर बॅटच्या रडारमध्ये आला. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं. एक धाव तिकडे प्राप्त होती. दुसरीचा प्रयत्न देखील केला जातो आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावेच्या बरोबरीने स्कोर कार्ड देखील पुढे सरताना आपल्याला पाहायला भेटते. 3 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 64 धावेचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात म्हणावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती देखील चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली जाते. स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला भेटतील अनंत कुडले. सफल झाले. कॉट बिहाइंड, बॅटीला चेंडू ब्रश झाला आणि यष्टीरक्षकाने कुठल्याही पद्धतीची चूक केली नाहीये. पहिला हादरा भेटला जातोय मानगाव संघाला. डीजे प्रथमच 5 ग्रह अगदीच छत्रपती शिवाजी महाराजांचं गीत. प्रथमच 5 ग्रह 19 फेब्रुवारी 1630 अनुपद आणि उचित असताना सकल सौभाग्यवती राजमाता राष्ट्रमाता आऊसाहेब जिजाऊ यांच्या उदरी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत आचारशील दानशील विचारशील राजयोगिया प्रौढ प्रताप पुरंदर कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा ओळ्या. मॅचकडे चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटते. पहिला हादरा भेटला जातोय मानगाव संघाला. अगदीच अनंत कुडले यांना तंबूच्या आश्रयाला परतावं लागलं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट तिला चेंडू ब्रश झाला आणि विकेट किपरने कुठल्याही पद्धतीत चूक केली नाहीये. कॉट बिहाइंडचे शिकार झाले आणि पहिला हादरा मंगेश 11 निजामपूर मानगाव संघाला आपल्याला पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी करतात. बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक आपण पाहताय मारुती शेळके यांचं. 3 धावा त्यांनी खर्ची केल्यात. एक गडी देखील त्यांनी बाद केला. ही जमेची बाब असेल पेण खारपाडा संघासाठी. पुन्हा एकदा मोठा फटका सजवलाय. वा क्या बात आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. तिचा जजमेंट चुकली आहे. चेंडू होतोय फरार. 1 बाउंस सीमा पार. आला या दणदणीत चौकार.
धन्यवाद डीजे. आपण पाहिलं तर बराच काळ चेंडू हवेत होता. कॅच पकडण्याची सुवर्ण संधी होती. जजमेंट थोडंसं चुकलं आणि कॅचचा कॉल तो ड्रॉप झाला आणि तिथे 4 धावा देखील प्राप्त झाल्या आणि त्या 4 धावेच्या बरोबर 7 ही धावसंख्या. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू उचलणं, चेंडूची फेकी करणं, त्याचबरोबरीने 2 धावेंना प्राधान्य दिलं जातं आणि त्या 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील. या 2 धावा प्राप्त होत आहेत. चांगली गोलंदाजी होतीये पण त्याच्यावरती देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न होत होता आणि पहिल्या शतकाचा खेळ इकडून होतोय समाप्त. पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर 9 रन्स ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ दी 1 विकेट. अनंत कुडले यांना तंबूच्या आश्रयाला परतावं लागलं. त्यानंतर त्यांची जागा भरून काढण्यासाठी इनॅक्ट नंबर 3 वरती फलंदाज दाखल होताना आपल्याला पाहायला भेटले. मंगेश कडू त्यांनी देखील चांगली कामगिरी केली. या स्पीडअप करायचा, कुठल्याही पद्धतीचा अतिरिक्त वेळ न घालवता सामन्यांना सुरुवात करायची, कारण की आजच्या दिवसामध्ये खूप सारे सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. 64 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 9 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. 9 धावांचा ग्राफ अगदीच आपल्याला पाहायला भेटतोय फलंदाजी करत असताना. मंगेश 11 निजामपूर माणगाव चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली आहे पण त्या विपरीत देखील फलंदाजी त्याच ताकदीची झाली आहे आणि अशाच पद्धतीची फलंदाजी होणं खरं तर खूप गरजेचं असेल मंगेश 11 निजामपूर माणगाव संघासाठी. पण त्यांना धावा देखील डिफेन्स करायच्यात. रामशेठ घरात 11 पेन खारपाडा संघाला. दुसरं षटक घेऊन येतात बॉलिंग ट्रॅकवरती. सांघिक कोट्यातून दुसरं आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळत असताना आपल्याला पाहायला भेटेल गजानन मोकल. हाफ ट्रॅकर बॉल आहे, आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे डीप स्क्वेअरला एक धाव नक्कीच प्राप्त केली जाते आणि एका धावेला प्राधान्य दिलं जाईल. एका धावेच्या मदतीने कासवाच्या गतीने धावसंख्या पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 10. ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. गजानन मोकल आले तर साई गावातनं बिलॉंग करणारे हे गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतील. चांगली गोलंदाजी त्यांना देखील करायची आहे. थोड्याफार चुका पहिल्या शतकामध्ये आपल्याला मारुती शेळके यांच्या माध्यमातून पाहायला भेटल्या पण त्या चुका पुन्हा दर्शवायच्या नाहीये. चांगली गोलंदाजी करायची आहे. पुन्हा एकदा गजानन तयार. हाफ ट्रॅकर बॉल आहे, फटका सजवला. इट्स अ बिग 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 बाईट इट गगनबेदी. चैरन धावा भेटतील 6. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. ह्या 6 धावा अगदीच महत्त्वाच्या ठरल्या जातील. शेवटपर्यंत बॉलला जज केलं आणि अगदीच सीमारेषा ओलांडायला लावली आहे चेंडूला. ह्या 6 धावा देखील तिकडे प्राप्त होत आहेत आणि मंगेश कडू यांच्या बॅटमधनं हा षटकार आला आणि या 6 धावेच्या बरोबरीने स्कोर कार्ड देखील झपाट्याने वाढताना आपल्याला पाहायला भेटते. 16 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 16 फॉर 1 अनंत कुडले यांना परतावं लागलं पण त्यानंतर त्यांची जागा भरून काढण्यासाठी मंगेश कडू आले आणि त्यांनी चांगली कामगिरी करतायत. 64 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात म्हणावी लागेल. गजानन पहिला चेंडू आपण चांगला पाहायला भेटला पण त्यांच्याच दुसऱ्या चेंडूवरती आक्रमण केला जात आहे आणि ह्यापुढून आक्रमणाचा पाडा चढवला जाणार की काय हे पाहणं खरं तर खूप गरजेचं असेल. बॉलिंग ट्रॅकवरती चांगली गोलंदाजी करावी लागेल पण स्ट्राईक एंडवरती बडे मंच का बडा खेळाडू मंगेश कडू. स्ट्रायकेटवरती आपल्याला पाहायला भेटतील मंगेश कडू आहेत. चांगली क्षमता आहे, गुणवत्ता आहे आणि ते गुणवत्तेचं आणि क्षमतेचं प्रदर्शन ते देखील करताना पाहायला भेटतात. पुन्हा एकदा पॉपिंग क्रिकेट फुलर लेनचा चेंडू आहे. एक धाव तिकडे प्राप्त. टॅपिंग क्रिकेट आपल्याला पाहायला भेटते. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न तेच होतोय आणि या 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील. 2 धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटेल. चांगली गोलंदाजी करतात. बऱ्याच वेळा रोहित सर आपण पाहतात की एखादा गोलंदाज मोठा फटका काढल्यानंतर डगमगतात पण आता मात्र गजानन यांनी लय पकडली आहे आणि चांगली गोलंदाजी करण्याचा त्यांचा प्रयत्न जरूर आपल्याला पाहायला भेटेल. या 2 धावा तिकडे प्राप्त होत आहेत. 2 धावेच्या बरोबरीने स्कोर कार्ड देखील 18 या
केच्या घरात जाऊन पोहोचतोय. पुन्हा एकदा गजानन तयार. टॅपिंग क्रिकेट आपल्याला पाहायला भेटतंय. मिड ऑन रिजनमध्ये क्षेत्ररक्षक येणार, चेंडू उचलणार, चेंडूची फेकी करणार, तिथपर्यंत तर 2 धावेनं इकडे प्राधान्य दिलं जातं आहे. चित्त्याच्या चपलाईने या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आणि आता मात्र इक्वेशन देखील थोडंसं बदलताना आपल्याला पाहायला भेटतंय. 26 चेंडू आणि 24-40 या धावेंची नितांत गरज मंगेश इलेव्हन निजामपूर माणगाव या संघाला नितांत गरज असेल. 26 चेंडू आणि 44 धावेंची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती चांगल्या पद्धतीची गोलंदाजी होते. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. ज्या पद्धतीची गोलंदाजीच्या माध्यमातून होते त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण देखील होणं खूप गरजेचं असतं. पुन्हा एकदा चेंडू धकलला, ऑन साईडला 1 धाव प्राप्त केली जाते. दुसरीचा प्रयत्न कॉल दिलाय. चेंडू उचलणार, चेंडूची फेकी करणार. तत्पूर्वी दुसरा धावेचा प्रयत्न पंचांनी बोट आकाशात केलाय. रनिंग धावचीच्या स्वरूपात आणखीन एक मोठा हादरा भेटला जातोय मंगेश इलेव्हन निजामपूर माणगाव संघाला आणि संधी भेटती आहे डीजेला. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला भेटतात. इनॅक्ट नंबर 4 वरती फलंदाज दाखल होताना आपल्याला पाहायला भेटतील माजिद. सांगळे आलेत. 21 या धावसंख्येवरती दुसरा गडी गार झाला मंगेश इलेव्हन निजामपूर माणगाव संघाच्या. आता मात्र बॅटिंग ऑर्डर थोडीशी डगमगताना आपल्याला पाहायला भेटते. चांगली गोलंदाजी केली जाते. गजानन मोकल अगदीच एक मोठा फटका देखील त्यांनी खाल्ला. त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला भेटते. 21 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला भेटते. आता मात्र इक्वेशन देखील 25 चेंडू आणि 43 या धावसंख्येची नितांत गरज. धावा डिफेन्स देखील करायच्यात. नवीन फलंदाज मैदानात दाखल होताना आपल्याला पाहायला भेटते. स्ट्राईक एंडवरती मंगेश कडू. तिचा मोठमोठे फटके मारण्यात त्यांना यश आलाय. वेगवान चेंडू आहे. पंचांनी हात समांतर केलेत म्हणजे धावा देखील अवांतर येतील. 1+1 = 2 अशा 2 धावा तिकडे प्राप्त होत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 40+ चे खेळाडू 1 धाव आरोग्यासाठी. पॅडी सर इकडे पाहायला भेटेल. पंढरीनाथ पवार देखील वायल गावाचा एक गोड आवाज आपल्याला देखील पाहायला भेटेल. तेवीस ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटते. आता मात्र समीकरण देखील थोडंसं बदलताना आपल्याला पाहायला भेटेल. 25 चेंडू आणि 41 धावसंख्येची गरज. खराब चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडू फेकावा लागेल. फुलर लाईनचा चेंडू बॅटवरती घेतलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. थोडंसं फंबल मिसफील्ड झाली आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण होतोय. या 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि दुसऱ्या षटकाचा देखील खेळ होतो. इथून समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येच्या घरात. 25 धावा धावफलकावरती लागल्या. 2 गडी देखील बाद. मंगेश इलेव्हन निजामपूर संघ चांगली कामगिरी करतायत. 64 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता मात्र 25 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. अजूनही समीकरण थोडंसं बदलताना आपल्याला पाहायला भेटेल. इक्वेशन असेल 24 चेंडू आणि 39 या धावसंख्येची नितांत गरज. पंढरीनाथ पवार अगदीच वायल गावाचा मखमली आवाज यांना विनंती असेल की आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. नवीन बॉलर आपल्याला पाहायला भेटतील. सांघिक कोट्यातून तिसरा आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळण्यात आपल्याला पाहायला भेटेल. बॉलिंग ट्रॅकवरती नवीन बॉलर
योगेश कुंडर आले तर बॉलिंग ट्रॅकवरती. चांगली कामगिरी करायची आहे. ज्या पद्धतीची गोलंदाजी गजानन मोकल यांच्या माध्यमातून झाली आहे, थोडेसे ते देखील लय भरकटताना आपल्याला पाहायला भेटले, पण त्यानंतर त्यांनी देखील कमबॅक केला आहे. पण आता मात्र चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मोठा फटका खेळला आहे. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू ड्रॉप झाला. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न होता तो देखील कंप्लीट केला गेला आणि 2 धावा तिकडे प्राप्त झाल्यात. चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला भेटते योगेश कुंडार. वेगवान चेंडू होता त्याच्यावरती देखील प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक कदाचित चेंडू खाली आले असते तर कॅच हिटचा कॉल होता तो देखील ड्रॉप. तीच कॅच भेटली असते तिथे. पुन्हा एकदा हाफ ट्रॅक पद्धतीचा चेंडू आहे. फाईन लेगला क्षेत्ररक्षक पोहोचतायत. चेंडू होतोय फरार. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार. आला या दणदणीत. पुन्हा एकदा चौकार. धावा भेटेल 4. चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटते. विनंती असेल की क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजून घ्यायचं आणि या मॅचला देखील सुरुवात करायची. बॉलिंग ट्रॅकवरती योगेश कुंडार चांगली गोलंदाजी करतात. त्याच विपरीत जर पाहायला गेलं तर ऑन स्क्रीनवरती ऑन बोर्डवरती आपल्याला 31 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटते. 64 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना चांगल्या पद्धतीची फलंदाजी मंगेश कडू यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला भेटते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही, पण त्याच विपरीत पाहायला गेलं तर एक धाव कंप्लीट केली जाते. एक धाव प्राप्त होती आणि एका धावेच्या बरोबरीने स्कोर देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटते. चांगली गोलंदाजी करतायत. पहिलं षटक देखील आपण चांगल्या दर्जाचं पाहायला भेटलं आणि त्यानंतर योगेश देखील चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कुठल्याही पद्धतीचा संपर्क होत नाही. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतायत आणि 32 ही धावसंख्या धावफलकावरती तिथे स्थिर आपल्याला पाहायला भेटते. 64 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 32 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगली मॅच होईल यात तीळ मात्र शंका नसेल. दोन्ही संघ त्याच ताकदीचे आहेत. हाफ ट्रॅक पद्धतीचा बॉल आहे. पंचांनी हात समांतर केलेत. वाईट बॉल घोषित केलाय. पुन्हा एकदा हा चेंडू फेकावा लागेल. एक धाव तिकडे नक्कीच प्राप्त होतीये. इक्वेशन देखील थोडंसं बदलताना आपल्याला पाहायला भेटते. 20 चेंडू आणि 31 या धावे संख्येची नितांत गरज मंगेश 11 निजामपूर मानगाव संघाला असेल. त्या धावा देखील डिफेन्स करायच्या. त्याच विपरीत पेन खारपाडा संघाला आडवा लॉफ्ट केलाय. अगदीच फुलचा फटका होतोय सक्सेसफुल. चेंडू होतोय फरार. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या पलीकडे 1 बाउन्स सीमा पार. आला या दंदरीत चौकार.
थँक्यू सो मच. टप्पा पडल्यानंतर चेंडू देखील अतिरिक्त उचली प्राप्त केली आणि त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न अगदीच यशस्वी ठरला गेला आणि त्या 4 धावा देखील तिकडे भेटले. 4 धावेच्या मदतीने 37 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते आणि आता मात्र योगेश कुंडार यांच्यावरती देखील आक्रमण केला जातोय. यस, योगेश कुंडार बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला भेटतील. स्ट्राईक एंडवरती म्हणजे चांगले फुलर लाईनचा चेंडू आहे. फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जज करतात. चेंडू होतोय की फरार हे पाहणं खरं तर गरजेचं असेल. या 1 बाउन्स सीमा पार या 4 धावा देखील प्राप्त होत आहेत आणि येस, थर्ड अंपायर रेफर केलेत भीमरसाठी. इट्स अ नो बॉल. 1+4 = 5 अशा 5 धावा इकडे प्राप्त होत आहेत आणि 5 धावेच्या बरोबरीने स्कोर कार्ड देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटेल. पुन्हा एकदा हा चेंडू फेकावा लागेल योगेश कुंडार यांना. बेचाळीस ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटते. 19 चेंडू आणि 22 या धावसंख्येची नितांत गरज. चौसष्ट धावसंख्येचा पाठलाग करत असताना चांगला खेळ अगदीच मैदानावरती आपल्याला पाहायला भेटतोय. योगेश कुंडार फ्री हिटचा बॉल असेल. हाफ ट्रॅक पद्धतीचा चेंडू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शरीरापासून थोडासा बाहेर होता म्हणजेच एक पंचाने स्क्वेअर चेंडू डिक्लेअर केला. 1 धाव तिकडे अतिरिक्त प्राप्त होतीये. पॅडी सर देखील इकडे उपस्थित आहेत. यास मोठा फटका सजवलाय. क्रिकेटचं मादक सौंदर्य चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. येतो या दणदणीत षटकार. हॅलो, थँक्यू सो मच प्रथमेश. थँक्यू सो मच सूरज हातमोडे सर. 40+ रायगड मास्टर बिग बॅश लीग 2025च्या माध्यमातून जमलेल्या तमाम खेळाडूंचं, क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित मान्यवरांचं मी मराठी समालोचक शुभम म्हात्रे वयाळ या ठिकाणी सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. आजच्या दिवसातील आपण पाहताय की आजचा हा दुसरा सामना आहे. मंगेश 11 निजामपूर आणि त्यांच्या आगेश खेळत आहेत ते रामशेठ घरत 11 पेन. प्रथमतः टॉस मात्र मंगेश 11 निजामपूर या संघाने जिंकला होता आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं होतं ते रामशेठ घरत 11 पेन या संघाला. पहिल्या सत्रामध्ये टोटली धावा बनल्या होत्या आपण पाहिलं तर मग 64. 18 चेंडू आणि आता 15 धाव संख्येची गरज आहे. 3 षटकांचा सामना मात्र संपला आणि इथून 3 षटकांचा सामना अजूनही बाकी आहे. 18 बॉलवरती बनवायच्या त्या 15 धावा आणि मैदानावरती आपण ड्रिंक्स ब्रेक मात्र पाहताय. अगदी मोठी स्पर्धा 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश लीग 2025. टोटली 32 संघ या स्पर्धेसाठी मात्र पार्टिसिपेट करत आहेत आणि 32 संघातून मग शेवटला आपण पाहताय 3 संघ मात्र अगदी मोठ्या पारितोषिकाचं या ठिकाणी त्यांना मात्र मोठं पारितोषिक मिळणार आहे. सन्माननीय अतुलजी बोटे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं आणि त्यांना देखील आमची विनंती आहे आपण देखील मंचावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत आहे.
चौथ्या षटकाला सुरुवात होती. चौथ्या षटकासाठी बॉलिंग मार्क वरती बॉलर त्यानंतर वयालचे एक मराठीचं चांगले समालोचक पंढरनाथ पवार सर उर्फ पाडी सर या ठिकाणी आलेत. त्यांचं देखील आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. बॉलिंग मार्क वरती बॉलर आलेत राम पाटील. 18 बॉल आणि आता 15 धावा इथून वाचवायच्या आहेत. अगदी आपण पाहिलं तर इकॉनॉमिकल बॉलिंग मात्र करावी लागेल. कमीत कमी 5च्या कमी धावा या ठिकाणी तिन्ही बॉलर्सला मात्र द्यायच्या आहेत. काय घडेल थोडंसं लो स्कोर आता डिपेंड करायचं आहे. आणि फिल्डिंगची विवरचना आपण पाहिली तर 5 खेळाडू मात्र 30 सर्कलच्या बाहेर. एक फिल्डर आपण पाहिलं तर थोडंसं शॉर्ट फाईन लेगला, एक मिड विकेट, एक स्क्वेअर लेगला, एक लॉंग ऑनला, एक अगदी लॉंग ऑफच्या जवळ आणि एक एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहताय. हो इथून विकेट काढण्याचा प्रयत्न पायावरती लागला आहे. चिकी सिंगल मात्र या चेंडूवरती होईल कंप्लीट. लेग बायच्या साहाय्याने ही सिंगल धाव फलक्यावरती ऍड होईल आणि टोटली धाव फलक्यावरती होतील त्या 50. 50 अप. अर्धशतक या ठिकाणी टीमचं मात्र कंप्लीट झालंय. 17 चेंडू आणि आणखीन आपण पाहताय तर 14 धाव संख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आपण पाहता. 17 बॉल आणि 14ची गरज आहे. ऑन स्ट्राईक एंड वरती फलंदाज मजीद सांगळे आपल्याला पाहायला मिळते. नॉन स्ट्राईक एंड वरती मंगेश कडू आहेत. मंगेश कडू यांची चांगली बॅटिंग आजपर्यंत आपण पाहिली आहे. 10 बॉल आणि 23ची इनिंग या मॅच मध्ये देखील साकारली आहे आणि मजीद खेळतायत ते 16 या धावसंख्येवरती. 17 बॉल आणि 14ची गरज आहे राऊंड द विकेटनं. जबरदस्त बॉल होता अगदी पुढ्यात टाकला. डिफेन्सिव्ह फटका. या चेंडूवरती देखील बाईच्या साह्यानं एक सिंगल रन मिळेल आणि सिंगल नंतर धावसंख्या पोहोचल ती 51 वरती. आणि आता सिंगल धावा जरी घेतल्या तरी देखील संघ विजयाच्या जवळ मात्र जाऊ शकतोय. दोन्ही फलंदाजांना मात्र ठाऊक आहे आणि त्याचमुळे आपण पाहता तर मोठ्या फटक्यांसाठी दोन्ही खेळाडू जात नाहीये. सिंगल डबल सेन्सिबल क्रिकेट मात्र मैदानावरती खेळलं जात आहे. मंगेश कडू ऑन द स्ट्राईक आहेत. बॉल तयार आहे. यावेळेस देखील क्लीन बोल्ड. फर्निचर विल बी डिस्ट्रॉय. डिरेक्टली आपण पाहिलं तर यॉर्क पद्धतीचा बॉल मात्र फेकलाय बॉलर राम पाटील यांनी आणि विकेट मिळेल. फलंदाज बाद झाला आणि हा तिसरा धक्का लागला तो बॅटिंग करणाऱ्या मंगेश 11 निजामपूर या संघाला. उदय कोलंबे नवीन खेळाडू मैदानावरती चाललेत. 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता पाहिजे ते 13 धावा. अगदी आता जरी आपण समीकरण पाहिलं तर धावा कमी आहेत, चेंडू मात्र जास्त आहेत. आणि मी मगाशी देखील उल्लेख केला होता की तिन्ही गोलंदाजांना 5 पेक्षा कमी धावांचं षटक मात्र हातलायचं. एक इकॉनॉमिकल गोलंदाजी, एक चांगला स्पेल मात्र त्यांना आता टाकायचा. नवीन खेळाडू आता स्ट्राईक एंड वरती आपण पाहणार आहोत. उदय कोलंबे डावकुरे आताचे फलंदाज आहेत, लेफ्टी बॅट्समन आहेत. 15 चेंडू आणि 13ची गरज आहे. फिल्डिंगची विवरचना अगदी सेम आहे. कोणत्याही प्रकारचा चेंज मात्र पाहायला मिळत नाही. राम पाटील बॉलिंग मार्क वरती यावेळेस मात्र तयार आहेत. यावेळेस मात्र थोडासा अगदी पहिला पायावरती बॉल होता. ऑन साइडला टोळवलाय. फाईन लेग डीप फाईन लेगकडे बॉल चालला. सिंगल कंप्लीट. डबलचा चान्स कदाचित घ्यायचा होता. नॉन स्ट्राईक एंडवरच्या खेळाडूचा मात्र नकार आला. 21 धाव या बॉलवरती जरूर मिळेल. 1 धावसंख्या पुढे चालली आणि पोहोचली ती 52 वरती. आणि आता 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिजेत त्या 12 धावा. 14 चेंडू 12 धावा. उजव्या आणि डावकुऱ्या त्याची जोडी मैदानात. फिल्डिंग मात्र वारंवार थोडीशी चेंज करावी लागते. 14 चेंडू आणि 12 धावा जर वाचवायच्या तर मात्र मग विकेट आणि विकेटच्या बरोबर डॉट पर्सेंटेज देखील वाढवणं गरजेचे आहेत. राऊंड द स्टम्प्सनं बॉल तयार आहे. यावेळेस मात्र हवेत होता. लॉंग ऑफला बॉल चालला. सिंगल कंप्लीट. फिल्डर थोडेसे फंबल झाले. डबलचा चान्स. येस 2 धावा.
कंप्लीट झाल्या. 2च्या बरोबरीनं संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 54 वरती. 54 धावा धावफलक्यावरती. 13 चेंडू आणि 10 धावांची अजूनही गरज आहे. या षटकातील शेवटचा बॉल आहे राम पाटील यांचा. ऑन साइडला फटका फसलाय. झेलची संधी आहे. विकेट नंबर 4 गॉन. चौथा धक्का लागला. बॅटिंग करत असताना मंगेश 11 निजामपूर या संघाला फलंदाज मजीद चांगला बॅक टू द डगआउट. थँक्यू सो मच डीजे. 12 चेंडू आणि विजयासाठी पाहिजे त्या 10 धावा. थोडंसं स्पीडअप करायचं. फास्ट घ्या. टाइमपास नको आहे. 12 चेंडू 10ची गरज आहे. बॉलिंग मार्कवरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतील ते संदीप भोईर आता बॉलिंग मार्कवरती आलेत. माफ करा, संदीप भोई हे गोलंदाज आता बॉलिंग मार्कवरती आलेत. 12 चेंडू आणि 10 धावा संख्येची मात्र गरज आहे. 18 बॉलवरती 15 धावा पाहिजे होत्या. राम पाटील यांनी मात्र चांगली बॉलिंग केली. फक्त 5 धावा खर्च केल्या आणि आपण पाहिलं तर 2 सेट बॅट्समनला मात्र त्याने पवेलियनमध्ये पाठवलंय आणि आता 12 बॉलवरती 10 धावा वाचवायच्यात. राम पाटील यांच्यासारखीच गोलंदाजी आता संदीप भोई या गोलंदाजांना मात्र करावी लागणार आहे. डावकुरे आताचे फलंदाज स्ट्राईक एंड वरती उदय कोळंब्यांना आपण पाहताय. नॉन स्ट्राईक एंड वरती गणेश कडू आहेत. संघाच्या धावा टोटली बनल्या त्या 54 वरती 4. ही सध्याची स्थिती पाहताय आपण ती मंगेश 11 निजामपूर या संघाची. पहिल्याच बॉल शॉर्ट ऑफ लाईनचा होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन जोपर्यंत येईल बॉलला उचलतील फेकतील त्या अगोदर मात्र 2 रन्स कंप्लीट झाल्यात. कदाचित तिसरीचा चान्स घ्यायचा नाहीये. स्वतःवरती आत्मविश्वास उदय कोळंबे या खेळाडूंनी मात्र दाखवला. 2 धावा मिळाल्यात आणि 2 नंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती 56 वरती. 11 चेंडू आणि इथून अजून आपण पाहताय तर 8 धावांची मात्र गरज आहे. 11 चेंडू 8 धावा. थोडंसं आव्हान मी तर म्हणा सोपं आहे ते मंगेश 11 निजामपूर या संघासाठी. बॉल तयार आहे. लो फुल टॉस होता. पुढे सरळ बॅटनं फटका ड्राईव्ह केला. इथे देखील 21 धाव. 2 चेंडू आणि 3 धावा मात्र खर्च केल्यात संदीप या गोलंदाजांनी. 10 चेंडू आणि आता विजयासाठी आपण पाहता तर 7 या धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. एखादा मोठा फटका जर आला तर मॅच पूर्णपणे खुली होईल. परंतु एखादी विकेट एखादा डॉट बॉल जर आला तर मग मॅच मध्ये मजा येईल. संदीप यांचा ओव्हर द विकेट न हा बॉल. स्ट्राईक एंड वरती गणेश कडू आहेत. मागच्या बाजूला फटका चांगला हवेत आहे. फिल्डर जज करतात. थोडेसे फंबल झालंय. चुकीला माफी नाहीये. बॉल सीमा पार. इट्स अ 4 रन चौकार. थँक्यू डीजे. शेल ड्रॉप आणि झेल ड्रॉप झाल्यानंतर मग बॉल हाताला लागून देखील चेंडू गेलाय सीमा रेषा पलीकडे. आलाय तो चौकार. चला, ज्यांचा नेक्स्ट सामना आहे पुढची मॅच आहे त्यांनी आपण रेडी राहायचा. जसा सामना संपेल
टॉस जिंकून काय निर्णय घेतलाय? बॉलिंग असेल तर फिल्डिंगसाठी जा. बॅटिंग घेतली आहे का? येस, यावेळेस मात्र मोठा फटका चढवण्याचा प्रयत्न, मोठा फटका लगावत मॅच मात्र फिनिश करायची होती. टायमिंग जुळलं नाही. एकच रन या चेंडूवरती मिळेल. 8 चेंडू आणि मग पाहिजेत आता फक्त 2 धावा. 8 चेंडू आणि 2 ची गरज आहे. झेल ड्रॉप झाल्यानंतर मग चेंडू देखील सीमारेषा पलीकडे गेला होता. धावा अगोदरच कमी वाचवायच्यात आणि अशा वेळेस मग फिल्डिंग चांगली करणं गरजेचं आहे. 2 पाहिजेत. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस, थोडासा हलक्या गतीनं हा चेंडू मात्र टाकला आणि यस विकेट. फलंदाज मात्र बाद. बॅटकटच्या साहाय्यानं आणखीन एक धक्का लागला तो मंगेश 11 निजामपूर या संघाला. विकी नवीन फलंदाज मैदानावरती आलेत. फलंदाज मात्र बाद होऊन परतलेत पवेलियन मध्ये. 2 ची गरज आहे. 7 चेंडू आणि 2 धावांची मात्र गरज आहे. अगदी आव्हान थोडंसं सोपं आहे मंगेश 11 निजामपूर या संघासाठी. रामशेठ घरत 11 पेन या संघाला या मॅच मध्ये जर कमबॅक करायचं झालं तर मग विकेट आणि विकेट बरोबर डॉट पर्सेंटेज देखील वाढवावे लागतील. चला थोडंसं स्पीडअप करा आणि ज्या संघांचा पुढचा सामना त्यांनी लगेच रेडी राहायचं आहे. केतन मेहर यांच्या संघानं मात्र टॉस जिंकला आणि टॉस जिंकत प्रथम मात्र बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. सात बॉल आणि विजयासाठी पाहिजे त्या 2. विकी नवीन फलंदाज आता मैदानावरती आलेत आणि नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत मंगेश 11 निजामपूर आणि त्यांच्या विरोधात. सात बॉल आणि 2 ची गरज आहे. शेवटचा बॉल या षटकातील. अकुट टप्पाचा होता. यावेळेस मात्र टोलवला पॉइंटच्या वरतून. सिंगल कंप्लीट झाली. डबलचा प्रयत्न देखील केला नाही. एकच धाव मिळेल. यस पंचाचा मात्र चौकार गेला. यस चेंडू गेला सीमा रेषा पलीकडे आणि हा सामना मात्र जिंकला तो मंगेश 11 निजामपूर या संघानं. वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन टीम मंगेश 11 निजामपूर आणि हार्ड लक असेल रामशेठ घरत 11 पेन. नेक्स्ट मॅच साठी ऑल द बेस्ट.